आपले आमचे मित्र व्हाईस चेअरमन सन्माननीय कैलासदादा गावडे, नूतन व्हाईस चेअरमन शिवाजीराव निंबाळकर, सर्व सहकारी संचालक, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, सर्व पत्रकार बंधू, युवराज रणोरे आणि सर्व उपस्थित. आज आपण 28/5ला या संचालक मंडळाने कार्यभार सांभाळला, 28/5/25ला. त्यानंतर दुसरं वर्ष चालू झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या व्हाईस चेअरमन होत आहेत. मी त्यांना त्यांच्या पुढची कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून भरीव कार्य घडावं. आता युवराज रणोरेंनी आठवण सांगितल्यामध्ये थोडी राहिली संसदेच्या बाबतीतली. संसदमध्ये योगागे याच नावाचा दुसरा माणूस पूर्व व्हाईस चेअरमन झाला या कारखान्यात. हे फार मोठा योगागे. याच नावाची पूर्वी व्हाईस चेअरमन होऊन गेली शिवाजीराव निंबाळकर. तर शिवाजीराव झालेले शिवाजीरावांनी पहिल्यापासून खूप साथ दिली. किंबहुना जे गोष्टी घडल्या चांगल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने, कारखान्याच्या दृष्टीने, त्यामध्ये ते अग्रभागी ते भाग्याचा त्यांचा सहभाग असायचा. त्यांनाही शुभेच्छा देतो. मावळते व्हाईस चेअरमन सन्माननीय कैलासदादा गावडे हे तर माझे वर्गमित्र, त्यांची मनापासून साथ मिळाली. कुठल्या गोष्टीला त्यांनी घेतली, इथं कोणीच मला विरोध करत नाही. आणि इथं अध्यक्ष काय आणि उपाध्यक्ष हे एक फक्त फॉर्मॅलिटी. इथं सगळे चेअरमन आहे, सगळेच व्हाईस चेअरमन. इथं असं यांना माहिती. इथं सगळे पारदर्शक पद्धतीने चाललेले, कुठली गोष्ट आपण छुप्या पद्धतीने करत नाही हे सगळ्यांना माहिती. त्या पद्धतीने सगळे चाललेले. सगळ्यांना शुभेच्छा. आणि मित्र आणि जोडीदार कसा असावा काम करत असताना त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तो काय जातं ते गावडेसारखं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. बाकीचं एक समोर सांगणार आहे, आम्ही दोघं एकाच व्हायचे, परंतु कधी कधी मला वडील की भावनाने काय काय सांगत असायचे अगदी कालपर्यंत विनोदा भाग सोडून द्या. परंतु एक अतिशय मॅच्युअर विचारा, मॅच्युअर वागण्या बोलण्या, नम्रता ही सर्व बघायची झाली तर हे आपण सगळेच आहोत. पण या कैलासदादाच्या बाबतीत मला जास्त दिसते. एक चांगली संधी शिवाजीरावांनी मिळालेली आहे असं काही एवढंच सांगायचं आहे. म्हणून फार वर्षांनी एक चांगली संचालक मंडळ या ठिकाणी आलेली. या संचालक मंडळाचं कामकाज खूप चांगलं चाललेलं आहे. आता काल कोणी काहीतरी बोललं त्या बाबतीत काय बोलायचं काय नाही हा प्रश्न वेगळा आहे. परंतु हे अतिशय चांगलं कामकाज करतं आहे. एक दैनिकपण कामगिरी करतो. प्रत्येकजण असं झोकून तुम्ही काम करतो आहे. आपल्या ह्या बॉडी बाबतीत एकच आपल्याला एक न्यून आहे किंवा एक खंत आहे, ज्यांनी घडून आणलं ते आदरणीय दादाच आपल्यात नाहीत, परंतु समर्थपणे आदरणीय वहिनी असतील, आदरणीय मामा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, इतर सोबत मंत्रिमंडळ असेल, सगळेजण आपलं उत्तम साथ देत आहेत. ह्याच पद्धतीने आपण सर्व एकत्र राहून सर्व आपण कामकाज करू. आज छत्रपती आपल्याला निश्चितपणे मी बरेचदा सांगितलं आहे की संचालक मंडळाच्या बोर्ड मिटिंगमध्ये जे हा फोटो आहे संस्थापक संचालकांचा पहिला, त्यानंतर जर सभासद फोटो लावायचा वाटला तर तो ह्या संचालक मंडळाचा असेल यासमोर ठाम विश्वास आहे. असं का होत चालेल ते होणार. आधी बोलत पुन्हा एकदा शुभेच्छा यांना सगळ्यांनाच. सुरुवात चांगली झालेली. पावसात थोडं दडपण होतं, पाऊस पडायला लागला आहे, विहीर भरले, पाण्याच्या रोडची कंटिन्यू भाटगिरी लोकच भरले. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत चाललेल्या आहेत. सगळं करत असताना हे कोणा एकट्याच यश नाही, आपल्या सगळ्यांचं साहजिक यश आहे. जो तो आपल्या पद्धतीने कामकाज करतो याबद्दल सर्वच आपण एकोपण राहूया. सगळ्यांना सगळं आहे. शेवटी प्रत्येकाला वेट अँड वॉच असतं प्रत्येक गोष्टी. त्या पद्धतीने सगळ्यांनी कामकाज करायचे. कुठल्याला बळी पडू नका, कोणी काय सांगेल. हा कारखाना आपल्याला चांगला चालवायचा. आपल्या मागे 31,602 सभासदांचं फार मोठं पाठबळ आपल्या मागे. ते सर्व सभासद आपल्याला आशेने बघतायत आणि त्यांची जी अपेक्षा आहे ती निश्चितपणे बंधून आपण पुरी करणार आहोत. अधिक न बोलता पुन्हा एकदा सर्व शुभेच्छा देतो. सर्व कामकाज दुर्गडे साहेबांनी, काळे साहेबांनी आणि सर्व अधिकारी वर्गांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती. व्हाईस चेअरमन पदाची आता निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत निवडणूक पार पडली. आपलं बोर्ड सत्तेवर येऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आता दुसऱ्या वर्षात आपण पदार्पण करतोय आणि पहिले आपले मावळते व्हाईस चेअरमन कैलासदादा गावडे आणि आपले चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक
त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्याबद्दल मावळते वाईस चेअरमन यांचे प्रथम मी आपल्या सगळ्याच्या वतीने, आता प्रत्येक आपापलं मत व्यक्त करतील, सगळ्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता जी नूतन वाईस चेअरमन शिवाजीराव निंबाळकर झाल्यात त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की आपलं संचालक बोर्ड नवीन निवडून आल्यापासून बापूंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम करतोय आणि सभासदांमध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण आहे. ते अडचणीतला कारखाना बाहेर काढताना आपण ज्यावेळेस सत्ता संपादन केली त्यावेळेस आपण सगळ्यांनी 2121 संचालक म्हणजे बापूसाहेब यांनी मनाशी एक गाठ बांधली होती की सगळ्यांनी प्रामाणिकपणे राहून बापूंच्या नेतृत्वाखाली त्या कारखान्याला पूर्वीचं जे गतवैभव होतं ते आपण प्राप्त करून देऊ आणि त्याप्रमाणे ही आताची वाटचाल चालली आणि ती वाटचाल 5 वर्षामध्ये आपलं जे उद्दिष्ट आहे ते निश्चित आपण साध्य करू. आता या ठिकाणी अधिकारी वर्ग आहे, आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन चाललेलो आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा अडचणीतला कारखाना बाहेर काढण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय. कोण वाईस चेअरमन कोण चेअरमन यापेक्षा बापूंचं वाक्य आहे की 31,000 सभासदाचं आपण हित जोपासू आणि 31,000 सभासदांना त्या पूर्वीचं जे गतवैभव होतं चांगला 31,000 सभासदाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न पूर्वी करत होतो त्या पद्धतीने आपण करू. या ठिकाणी तसं कैलास तात्या गावडे यांनी चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या बरोबर अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हातात हात देऊन त्यांनी काम केलं. त्यांना कधी वाटलं नाही की मी वाईस चेअरमन आहे, मी कोणतरी वेगळा आहे. तीच पद्धत आपण चालू ठेवू आणि सगळ्यांनी मिळून त्या कारखान्याचं वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. आता सगळ्यांना कुणाला वाटत होतं की ती जबाबदारी माझ्याकडे मिळावं, पण आपले जे नेते आहेत सुमित्रा वहिनी असतील, मामा असतील, बापू असतील, ह्यांनी जो निर्णय दिलाय ते आपण सगळेजण मान्य करू आणि पूर्वीसारखंच आपण बापूंना आणि शिवाजीराव दादांना सगळेजण सहकार्य करू. एक अपेक्षा आहे बापू, या ठिकाणी मी खाजगीतही बोलून दाखवेल, पण आता असं वाटतं की आमची जी किरकोळ कामं असतील की कुठेही आम्ही मोठी म्हणत नाही, आर्थिक म्हणत नाही, पण किरकोळ कामं असतील की तुम्ही दोघांनी करावीत अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी त्याचबरोबर बापू बन्ने मामा आणि सुनेत्रा वहिनी यांनी जो माझ्यावर वाईस चेअरमन पदाची माझी निवड करून जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं आभारी आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि खूप विश्वासाने आणि खात्रीनं सांगतो की आपण बापूंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बापूंचा जो काय संस्थेप्रती ध्यास आहे, शेतकऱ्यांप्रती जो काय ध्यास आहे, त्या तत्वाने त्या ध्यासाने आपण सगळेजण साथ देतोय. गावडे तात्यांनी सुद्धा या खुर्चीवर बसल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं साथ आणि सहकार्य दिलेलं आहे.
त्याच पद्धतीची साथ आणि सहकार्य मी आपल्या सर्वांना बापूंना नक्कीच देणार आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं मी सांगतो, भवानी माते शपथ मी शपथ घेऊन शपथपूर्वक सांगू इच्छितो की संस्थेच्या प्रती कुठलंही गालबोट लागेल अशी कुठलीही कृती किंवा तुम्हा सर्वांना कुठंतरी मान खाली घालावी लागेल अशी कुठली कृती माझ्याकडून होणार नाही, याबद्दल तुम्ही विश्वास ठेवा आणि खात्री बाळगा. माझ्याकडून कुठल्या पद्धतीचा दुजाभाव होणार नाही. आणि आपण आपले सगळ्यांचे कुटुंब प्रमुख बापू आहेत. बापू जे सांगतील, मामा जे सांगतील, वहिनी जे सांगतील त्या तत्वाने त्या पद्धतीनं आपण एकत्रित कुटुंबातले घटक म्हणून ते सांगतील त्या पद्धतीनं जाऊन शेतकरी हा प्रथम केंद्रबिंदू मानून संस्था, सभासद आणि कामगार यांच्या कल्याणासाठी, विकासासाठी पारदर्शी पद्धतीनं नक्की सगळेजण काम करू, हेच मी परत एकदा सांगू इच्छितो. आणि जे काय आपण सगळे एकत्रित आल्यानंतर बापू सतत सांगतात की आपलं पारदर्शी कामकाज चालू आहे, त्याच पद्धतीचं कामकाज इथून पुढेही बापू राहील. आम्हा सर्वांची साथ तुमच्याशी सदैव राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो, थांबतो. आणि माझ्याकडून जे काय वर्षभरात कळत न कळत आपल्या बाबतीत जर कुठं तुम्हाला काही चूकभूल झाली असेल तर मी आपली सर्वांची क्षमा मागतो. आणि इथून पुढं इतरांनी तुम्हाला जर काही सांगितलं माझ्या बाबतीत तर पहिलं तुम्ही मला विचारा आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि मी खात्रीनं सांगतो माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही. आणि जसं आज या ठिकाणी मी विशेष आभार मानतो की दादांनी गेल्या वर्षी ठरवल्यानंतर 2 गटासाठी प्राधान्य द्यायचं म्हणून तात्यांनी राजीनामा दिल्यामुळं मला ही संधी मिळते. त्याचबरोबर मी विशेष आभार मंथन असेल, सर असतील, सपकळताई असतील यांचंही मानतो. त्यांनी बापूंच्या, मामांच्या आणि आदरणीय वहिनींच्या विचाराला किंवा त्यांचा जो काय एकत्रित विचार झाला आणि माझी निवड झाली त्याचंही त्यांनी स्वागत केलं. त्याबद्दल मी विशेष त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि पुनश्च आपणा सर्वांचा आभार मानून मी धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय सरकार. दादा निंबाळकर यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि मला माननीय कैलासवासी अजितदादा पवारसाहेब, दत्ता मामा भरणे आणि आपण सर्व 20 संचालक आणि चेअरमन साहेब यांनी एक संधी दिली. काही चुकून माझ्याकडून हे गफलत झाली असेल कोणाला बोलण्यात वगैरे तरी त्याबद्दल मी क्षमस्व आणि दादांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो. दुसरं, तुमच्या काळात अजून आपण जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही एकटे नाही, आपण सगळे. आणि आपल्या कारखान्याचा नावलौकिक पूर्वीसारखाच होईल ह्यासाठी प्रयत्न करू. आणि तुम्हाला परत पुनश्च एकदा आपलं अभिनंदन.